अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे जिंतूर गुणे येथून कृष्णा बजरंगलाल साबू या दादांचा। दादा म्हणतात, संत गडांतरा टाळीती आगंतुक असल्यास ते। जय गजानन। आपण गजानन महाराजांचे भक्त। सहसा आपण घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा महाराजांचं स्मरण करून घराबाहेर पडतो। त्यातही प्रवासासाठी निघायचे झाले तर महाराजांचं स्मरण होणारच। प्रवासाला निघताना घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील तर ते म्हणणार, सांभाळून जा रे, महाराजांना नमस्कार कर, महाराज काळजी घेतीलच। या उलट घरातील ज्येष्ठच बाहेर प्रवासाला निघाले तर म्हणतील, जाऊन येतो, मुलांनो सांभाळून राहा, गजानन महाराज आहेतच पाठीशी। वरील दोन्ही प्रकारचा उल्लेख मी यासाठी केला की योगायोगाने अशा दोन्ही बाबतीत गजानन महाराजांनी माझी पाठराखण केल्याचा अनुभव मी घेतला। एकदा मी घरी असताना आणि एकदा मी प्रवासात असताना। परभणी जिल्ह्यातील जिंतूर गावाचा मी कृष्णा बजरंगलाल साबू। शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजातून मी इंजिनियर झालो आणि मागील 10 वर्षापासून पुणे इथे कामानिमित्त स्थायिक झालो। आमच्या घरी आजी, आई, बाबा, काका, काकू, मावशी, मामा सर्व कुटुंबच गजानन महाराजांचे आम्ही भक्त आहोत असं म्हणण्यात आपल्याला जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान प्राप्त करतात। अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो। त्या भक्तीचाच परिणाम की काय, शेगावला अभियांत्रिकी महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला आणि सर्व गजाननमय होऊन गेलं। इसवी सन 2009चा तो उन्हाळा मला आठवतो। आमच्या जिंतूरमध्ये नुकतंच गजानन महाराजांचं भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं होतं। त्यामुळे गावात महाराजांचं भक्तीचं वातावरण ओसांडून वाहत होतं। दुसरीकडे तेव्हा IPL नवीन होतं, त्याचा उत्साह तरुणामध्ये संचारला होता। एक दिवस आई बाबा महाराजांच्या आशीर्वादाने शेगावला दर्शनासाठी गेलेत। त्या रात्री मी कुठलीशी IPLची मॅच पाहत होतो। घरातील बाकी लोक झोपी गेले होते। आजी जागी होती, ती मला निजण्याचा आग्रह करीत होती, पण मी त्या दिवशी का कोण जाणे मला आतून वाटायला लागले की मॅच पूर्ण झाली की मगच TV बंद करावा। त्याचप्रमाणे मॅच संपली, मी TV बंद केला। झोपण्यापूर्वी बाथरूमला जायचं म्हणून मी तिकडे गेलो। तो आमच्या किचनच्या खिडकीतून मला आत खूप प्रकाश जाणवला, म्हणून मी दार उघडून पाहिलं तर आत मोठा जाळ झालेला दिसला। सिलेंडर लीक होऊन तो गॅस आणि जवळ सुरू असलेला नंदादीप यामुळे तो जाळ झाला होता। नशिबाने आग नुकतीच लागली होती। मी मोठ्याने आवाज देऊन सगळ्यांना हाक मारली। माझा लहान भाऊ नरेश, त्यांनी एक पाण्याची बादली झपकन तिकडे फिरकावली आणि आग विझली, पण गॅस लीक होत असल्याचा आवाज अजूनही येत होता। मग आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक तो गॅस बंद केला। महाराजांच्या कृपेने एक मोठी दुर्घटना टळली होती। बाजूला किचनला आवश्यक कपाटादी फर्निचर होते, तिथं महाराजांचा एक फोटो किंबहुना एक स्टिकर लावलं होतं। आश्चर्य म्हणजे त्या खालचा भाग जळला, भिंत थोडी काळी झाली, पण त्या स्टिकरला काहीच झालं नाही, जशाच्या तसं। त्या संध्याकाळी तिकडे शेगावला आईबाबांनी सगळ्यांच्यासाठी महाराजांना हात जोडले होते। आम्ही इकडे महाराजांच्या त्या फोटोसमोर नतमस्तक झालो। एक मोठं संकट दूर गेलं म्हणून सर्वांनी महाराजांचं आभार मानले। आम्ही सर्वांनी तेवढ्या रात्री मोठ्याने जयघोष केला, बोलो गजानन महाराज की जय। तो जयघोष माझ्या कानात घुमतच होता आणि पूर्वी मला महाराजांनी एकदा एका प्रवासात कसं वाचवलं होतं तो प्रसंग आठवू लागला। 2008च्या जून महिन्यातील गोष्ट। शेगावला इंजिनिअरिंगची 2 वर्ष पूर्ण होऊन मी 3रे वर्षाची ॲडमिशन आणि हॉस्टेल अलॉटमेंटसाठी गेलो होतो। प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 8-10 दिवसाची सुट्टी म्हणून कॉलेजला परतावं अशी मनात योजना होती। त्याप्रमाणे मी प्रथम औरंगाबादला जाऊन पुढे
जिंतूरला जाणार होतो. पण खामगाव एस टी स्टँडवरून घरी काकांशी फोनवर बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले, आता पाऊस झाला आहे, तेव्हा आपल्या बियाण्यांच्या दुकानात तुझ्या मदतीची गरज आहे, तर तू जिंतूरला लगेच निघून ये. ते ऐकून मी प्रथम अकोला जिंतूर बससाठी अकोला स्टेशन गाठलं, पण 2:30ची ती बस निघून गेली होती. आता मला हिंगोलीतून जिंतूर बस पकडणं भाग होतं, म्हणून मी अकोल्याहून तशी बस पकडण्याचं ठरवलं. मला बसमध्ये नेहमी ड्रायव्हरच्या मागे 3री-4थी रांग आवडते, त्याप्रमाणे मी एक सीट पकडली. पुढे वाशिमला बस बरीच रिकामी झाली. माझ्या मनातल्या मनात महाराजांचं स्मरण सुरू होतंच. मला अचानक आतून प्रेरणा झाली की सीट बदलून मागे जाऊन बस. त्याप्रमाणे मी कंडक्टरच्या मागील सीटवर जाऊन बसलो. गाडीनं वाशिम सोडलं. गाडी कन्हेर गावच्या दिशेने धावू लागली. समोरून एक ट्रक भरधाव येत होता. त्या ट्रक ड्रायव्हरचा ट्रकवरील ताबा अचानक सुटला. ती ट्रक आमच्या बसच्या उजव्या बाजूने म्हणजेच बस ड्रायव्हरच्या बाजूने बस कापत अक्षरशः बसमध्ये घुसली. मोठा आवाज, कर्कश किंचाळे आणि सगळ्यांचा थरकाप उडाला. समोरून खिडकीची एक काच तुटून टवका उडाला. तो माझ्या चेहऱ्यावर डोळ्याखाली लागला. महाराजांच्या कृपेने डोळा अगदी थोडक्यात बचावला. मी समोरील दृश्य पाहून हादरून गेलो. 10 मिनिटापूर्वी ज्या खिडकीजवळ मी होतो ती कापून ट्रकचा काही भाग बसमध्ये होता. आता बस थांबली होती. अनेक लोकांना गंभीर दुखापत झाली होती. मी विषण्णपणे त्या खिडकीकडे पाहत होतो. गजानन विजयमधील संकटाते वारीती किंवा गडांतर टाळीती आगंतुक असल्यास ते याचा प्रत्यय मला आला होता. आता नवीन बसची प्रतीक्षा करणं क्रमप्राप्त होतं. प्राणावरचं संकट जाऊन अगदी लहान जखमेवर निभावलं होतं. डोळ्यात पाणी आलं आणि ओठावर स्वाभाविकपणेच गजानन महाराजांचं नाव आलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.